इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नांनी अक्कलकोट आगारासाठी 10 नवीन आरामदायी बसेस मंजूर झाल्या असून त्यापैकी 5 बसेस दाखल झाल्या आहेत, तर उर्वरित 5 बसेस लवकरच पोहोचणार आहेत। वातानुकूलित बस स्थानकाच्या उभारणीसोबतच या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सोयी सुविधा मिळणार आहेत। या बसेसच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे। अक्कलकोट आगारातील बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता सुखकर आणि आरामदायी होणार आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट आगाराला BS6 मॉडेलच्या 10 नवीन कोऱ्या करकरीत ST बसेस मिळालेल्या आहेत, त्यामुळे तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे। शुक्रवारी सकाळी 10 पैकी 5 गाड्या डेपोस प्राप्त झाल्या। पहिल्या टप्प्यात 5 गाड्या दिल्या आहेत, आणखी 2 ते 3 दिवसात 5 गाड्या येणार आहेत। रविवारी किंवा सोमवारी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते ST अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेतून कोऱ्या करकरीत बसेस दाखल झाल्या असून त्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। काही दिवसांपूर्वी आमदार कल्याण शेट्टी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच STच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती। याचा पाठपुरावा सातत्याने ते करत होते। मध्यंतरी परिवहन मंत्री सरनाईक यांनी राज्यात टप्प्याटप्प्याने 5000 नवीन बसेस दाखल होतील अशी माहिती दिली होती, पण ते इतक्या लवकर येतील असे वाटले नव्हते। पण पहिल्याच टप्प्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अक्कलकोट आगाराला 10 बसेस मिळाल्या आहेत। या 10 पैकी 5 बसेस आगारात दाखल झाल्या आहेत। आगारात सध्या एकूण 55 बसेस आहेत, यापैकी अनेक गाड्या कालबाह्य झाल्या आहेत तरी त्या रोडवर धावत आहेत। या आगाराला गाड्यांची अत्यंत गरज होती। अक्कलकोट तालुक्याचे क्षेत्रफळ, प्रवाशांची संख्या, तीर्थक्षेत्राचे ठिकाण पाहता तालुक्याला प्रत्यक्षात 90 बसेसची गरज आहे, परंतु टप्प्याटप्प्याने बसेस बदलण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 10 बसेस मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पूर्वी खराब रस्ते आणि चांगल्या बसेस असे काहीसे चित्र होते, आता उलटे आहे। चांगले रस्ते आणि खराब गाड्या अशा प्रकारचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर नवीन गाड्या मिळाल्यामुळे ST कर्मचाऱ्यांमधून देखील आनंद व्यक्त होत आहे। नव्या गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होणार आहे। पूर्वीचे बसस्थानक धोकादायक स्थितीत होते, त्यामुळे अक्कलकोटचे नाव खराब होत होते। यात लक्ष घालून महायुती सरकारकडून निधी मिळवला, त्यानंतर गाड्यांचा प्रश्न निर्माण झाला। आता त्याही टप्प्याटप्प्याने चांगल्या गाड्या आणण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी प्रवासी सेवा कशी उत्तम होईल याकडे लक्ष दिले जाईल, जेणेकरून इकडे येणाऱ्या भाविकांना त्याचा त्रास होणार नाही, असे अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले।